हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या कंबाईन पूर्व परीक्षेतील इतिहास या सेक्शनवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात। तर बघा, पहिला प्रश्न आहे 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? तर बघा, याचं उत्तर आहे आनंद मोहन बोस। आनंद मोहन बोस जे आहे ते इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव होते। त्यानंतर बघा, खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतर वारसाची काहीच व्यवस्था न करता सरकारने त्याचे राज्य खालसा केले होते? बघा, याच्यामध्ये राजा रघुजी राजा दुसरा आणि राजा रघुजी तिसरा किंवा रघुनाथराव असे त्यांचे नाव होते, परंतु दुसरा का तिसरा यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, पण याचं उत्तर आहे राजा रघुजी तिसरा। त्यानंतर बघा, खालीलपैकी योग्य विधानांच्या पर्यायाची निवड करा। भारतातील पहिली सुती कापड गिरणी मुंबई येथे सुरू झाली। भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली। भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाभाई यांनी सुरू केली। तर बघा, याचं उत्तर आहे ऑल ऑफ दी अबव बरोबर, म्हणजे करेक्ट। ABC बरोबर। पहिली कापड गिरणी मुंबई येथे सुरू झाली बरोबर आहे। त्यानंतर भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा वेस्ट बेंगॉल पश्चिम बंगाल येथे सुरू झाली, ते पण बरोबर आहे। आणि भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाभाई यांनी सुरू केली, हे देखील बरोबर आहे। ABC स्टेटमेंट हे करेक्ट आहेत। त्यानंतर बघा, कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपाईंनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 चे बंड केले होते? तर बघा, या पर्यायामध्ये तुम्ही फक्त नानासाहेब पेशवे हे जरी एलिमिनेट केले असते, कारण की आपल्याला आता राज्यसेवा पूर्वमुळे एवढं तर कळलं असेल की कानपूरला ते नेतृत्व करत होते, ते ऑप्शन एलिमिनेट झालं असतं तर इथून हा ऑप्शन कट झाला असता, हा ऑप्शन कट झाला असता आणि हा ऑप्शन पण एलिमिनेट झाला असता। फक्त हे त्याचं उत्तर आहे, रामजी शिरसाट हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर बघा, झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरातील एकमेव पुरुष होती, हे विधान खालीलपैकी कोणी केले? तर बघा, ज्या व्यक्तीने झाशी आणि ग्वालेर या ठिकाणी विरोध केला किंवा इंग्रजांचे प्रतिनिधित्व केले, त्याच व्यक्तीने हे विधान केले। एवढं जरी लॉजिक लागलं असतं तरी याचं उत्तर आलं असतं ह्युरोजने हे विधान केले होते। द क्वीन ऑफ झाशी वॉज द ओनली मेल अमॉंग द ऑल रिबेल्स, हे स्टेटमेंट कोणी केलं होतं? ह्युरोज यांनी केलं होतं। त्यानंतर बघा, 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? तर बघा, आपल्याला दादाभाई नौरोजी आणि बिमलचंद्र बॅनर्जी माहित होते, त्याचबरोबर वेडनबर्ग हे सुद्धा त्याच्याशी संबंधित होते आणि ॲलन ह्यून पण संबंधित होते। आणि हे ब्रॅडले आणि फिलिप्स प्रॅट हे साम्यवादी चळवळीशी रिलेटेड व्यक्ती आहे, त्यामुळे यांचा काही संबंध येत नाही। याचा विचार केला असता ब, क आणि ड, केन आणि डिग्बी पण होते, आपण केन बद्दल संशय आहे, परंतु याचं उत्तर आता ब, क, ड हे राहील आयोगाच्या आन्सर कीनुसार। तर बघा, पुढचा प्रश्न बघूयात आता। 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांच्या शिक्षण कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केले होते? बरोबर, याचं उत्तर बघा, आता भिवाजी नरे यांनी तर ते मुख्य संस्थापक होते, त्यासोबतच हरिश्चंद्र तालचेकर आणि सीताराम सिके बोले हे त्याच्याशी रिलेटेड होते, त्याच्यामुळे याचं उत्तर फक्त अ, ब आणि ड हे त्याचं उत्तर येईल। त्यानंतर होम रूल म्हणजे काय? आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, स्वराज्य प्राप्त करून घेणे, इंग्रजांच्या जोखंडातून मुक्त होणे आणि स्वशासनात प्रतिकार करणे। बघा, आता ड हा पर्याय दिलाच कशाला? इथं कोणत्याही ऑप्शन मध्ये ड नाहीचे, त्यामुळे ड देऊन काय फायदा केला, जाऊ द्या। त्यानंतर बघा, याचं उत्तर माझ्या मते फक्त ब हे राहील। अ, ब, क हे तीनही स्टेटमेंट याला मॅच होतात, परंतु आयोग अशा प्रश्नामध्ये एकदम स्पेसिफिक उत्तर आयोगाला अपेक्षित असतं, त्यामुळे याचं उत्तर स्वराज्य प्राप्त करून घेणे याला आपण होम रूल असे म्हणतात, हे त्याचं उत्तर राहील। त्यानंतर बघा, सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे? तर बघा, पर्याय लॉर्ड बेंटिक, महात्मा फुले, राजा राममोहन रॉय आणि ईश्वरचंद्र विद्यासागर। मर्डर विथ द कन्सेंट ऑफ द स्क्रिप्चर हे विधान राजा राममोहन रॉय यांनी केले होते, त्याच्यामुळे याचं उत्तर येईल
पर्याय क्रमांक 3 राजा राममोहन रॉय. त्यानंतर पुढचा एकदम सिंपल प्रश्न होता, यांची समाज आणि त्यांची स्थापना. प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली? 1867. त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? 73. सार्वजनिक सभा 70 आणि आर्य समाज 75. तर बघा, अ च 3, ब च 2, क च 1 आणि ड च 4 नाही. आर्य समाजाची स्थापना 75, ड च 2, अ च 3, ब च 4. बरोबर. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर राहील, योग्य उत्तर. बघा, इतिहास या सेशनवर 10 प्रश्न विचारलेले होते. त्यापैकी जर तुमचा स्कोर 8 येत असेल तर तुमचा हा स्कोर खूप चांगला आहे. मीडियम लेवलचा हा इतिहासाचा पेपर होता आणि याच्यापैकी 8 जर आलं तर तुमचा स्कोर हा खूपच छान आहे. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या कंबाईन पूर्व परीक्षेमधील भूगोल विषयावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे बघूयात. तर बघा, कोणत्या 2 नद्यादरम्यान प्रदेशाला पंजाब हिमालय असे म्हणतात? तर याचं उत्तर आहे सिंधू आणि सतलज या नद्यादरम्यान जो हिमालयाचा प्रदेश आहे त्याला आपण पंजाब हिमालय असे म्हणतो. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण आणि कोरडे धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? तर बघा, याचं उत्तर आहे लू वारे. अतिशय उष्ण आणि कोरडे जे वारे असतात, त्याचबरोबर पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये असतात, त्या वाऱ्यांना लू वारे असे म्हणतात. त्यानंतर वेगवेगळे घाट आणि त्यामधील रस्ते विचारलेले आहे. तर बघा, फोंडा घाट कोल्हापूर आणि पणजी दरम्यान आहे. त्यानंतर थळघाट मुंबई नाशिक हे 2 जरी आपल्याला माहिती असते तरी अ च 4, ब च 3, क च 2 आणि ड च 1 या उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकलो असतो. त्यामुळे 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा, शंभू महादेव डोंगररांगा या नद्यांच्या दरम्यान आहेत. तर बघा, शंभू महादेव डोंगररांगा या भीमा आणि कृष्णा नदींच्या दरम्यान आहेत. त्यानंतर बघा, स्वामीनाथन यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती असते त्या ठिकाणी सरासरी पर्जन्य. तर बघा, स्वामीनाथन आयोगानुसार 30 सेंटीमीटरपेक्षा कमी ज्या ठिकाणी पर्जन्य होतोय त्या ठिकाणी आपण त्याला कोरडवाहू शेती असे म्हणतात. परंतु या ठिकाणी फक्त ब हे ऑप्शन कुठेही नाहीत. त्यामुळे माझ्या मते हा प्रश्न आयोग कॅन्सल करू शकते किंवा पहिल्या की नाही आयोग काय आन्सर देते त्यावर सगळं डिपेंड राहील. त्यानंतर बघा, भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते? अ महानगरपालिका आणि नगरपालिका असणे बरोबर. 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असणे बरोबर. त्यानंतर 50% लोकसंख्या बिगर शेती व्यवसाय करणारी असते. 50% नसते, 75% बिगर शेती लोकसंख्या पाहिजे. त्यानंतर लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 400 पेक्षा जास्त बरोबर. म्हणजे अ, ब आणि ड हा पर्याय याचं उत्तर राहील, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे किती होते? तर बघा, 1960 साली 4 विभाग होते आणि नंतर 2006 साली 6 विभाग आहेत. त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा, काळी कापसाची मृदा त्याचे महाराष्ट्र पठारी प्रदेशावर काळी कापसाची मृदा आहे. त्याचप्रकारे जांभी मृदा कोकणामध्ये आहे. हे दोन्ही जरी माहिती असते तरी आपण पर्याय क्रमांक 2 पर्यंत पोहोचू शकलो असतो. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा. अग्निजन्य खडकामध्ये लोह, सोने आणि तांबे आढळते. बघा, अग्निजन्य खडकामध्ये लोह आढळते, तांबे आढळते, परंतु सोने यावर मला डाऊट आहे. त्यामुळे मी त्याला इनकरेक्ट कन्सिडर करतो. स्तरित खडकात चुनखडी आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात बरोबर. जिप्सम आणि चुनखडी हे स्तरित खडकामध्येच आढळतात. त्यानंतर रूपांतरित खडकात अभ्रक आणि गार्नेट यासारखी खनिजे आढळतात. इथं आपल्याला नाहीत दिलेले आहे. त्यामुळे हे उत्तर हा पर्याय चुकीचा आहे. म्हणून फक्त ब विधान बरोबर आहे. म्हणून फक्त ब बरोबर याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे. तर बघा, आता स्वतंत्र खोरे
असं म्हणता येणार नाही, कारण की भीमा नदी स्वतः एक कृष्णा नदीची उपनदी आहे. त्यामुळे मला हे स्टेटमेंट जे आहे ते इनकरेक्ट वाटते. जर तुम्हाला याच्यापेक्षा वेगळी वाटत असेल किंवा याचं उत्तर कोणी दुसरं सांगितलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते. बरोबर, अजिंठा रांगेत उगम पावते पैनगंगा नदी. माजरा नदी कृष्णेची उपनदी आहे. चूक. त्यानंतर सिंधफणा नदी गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे. चूक. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर फक्त ब हे येऊ शकतं. फक्त ब म्हणजे पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आजच्या झालेल्या पेपरमधील इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र या विषयाच्या प्रश्नांची उत्तरे बघूयात. भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्याचे अधिकृत व्यासपीठ नाही? तर याचं उत्तर फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ, हे त्याचं उत्तर राहील. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकार विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्टे कोणते आहे? आता या ठिकाणी मुख्य उद्दिष्ट विचारल्या कारणाने क हा पर्याय बरोबर आहे. कृषी मालाचे सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे. म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 फक्त क बरोबर. नंतर भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात कोणते विधाने बरोबर आहेत? तर भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज एकूण जमा खर्च दर्शवितो. भारतातील संकल्पाचा दस्तावेज राजकोषीय तूट दर्शवतो. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज प्राथमिक तूट दर्शवतो. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज परिणामकारक महसुली तूट दर्शवतो. तर वरीलपैकी सर्व हे बरोबर आहेत. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व येईल. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहेत? हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते, मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो. त्यानंतर पर्याय केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी वापरले जाते. हे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे आणि कधीही बदलत नाही. औद्योगिक कामगारांचे वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यासाठी मदत करते. तर याचं उत्तर आपण पर्याय क्रमांक अ आणि ब दोन्ही खरे आहे, बरोबर आहे, हे उत्तर देत आहोत. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन आहे? गुणात्मक नाही म्हणजे संख्यात्मक आहे, आणि संख्यात्मक साधन म्हणजे खुल्या बाजारातील व्यवहार. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 साली झाली. तर हे बरोबर आहे. त्यानंतर PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्र पुरस्कृत नाही, ही सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. त्यामुळे फक्त पर्याय ऑप्शन क्रमांक 1 अ बरोबर हे त्याचं उत्तर आहे. आजच्या पेपरमधला सर्वात सोपा प्रश्न जर म्हणायचा तर तो हा राहील, कारण की हरित क्रांती अन्नधान्याच्या रिलेटेड एवढं जरी माहिती असतं तरी पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर येऊन जातं. त्यानंतर बघा, भारतीय संविधानातील अनुच्छेद 112 मध्ये अर्थसंकल्पाची परिभाषा दिलेली, पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते विधान हे सत्य आहे? स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले उत्पन्न समाविष्ट नसते. बरोबर. याच्यामध्ये स्थूल देश GDP मध्ये नॅशनलचा काही संबंध नाही, त्यामुळे हे बरोबर आहे. त्यानंतर स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले उत्पन्न समाविष्ट असते. चूक. समाविष्ट नसते म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 फक्त अ बरोबर. त्यानंतर टिंबटिंबमध्ये मानवी गरीब निर्देशांकाची जागा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकांनी घेतली, म्हणजे 2010 मध्ये घेतली होती आणि मानव विकास अहवालामध्ये जारी करण्यात आलेले होते. त्यानंतर बघा, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा नेहमीच कमी असते. याचं उत्तर हे बरोबर आहे. त्यानंतर स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात घसऱ्याचा समावेश असतो, तर निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नात घसऱ्याचा समावेश नसतो. बरोबर आहे. नेटमध्ये घसऱ्याचा समावेश नसतो, तो वजा केलेला असतो. त्यामुळे अ आणि ब हे दोन्ही पर्याय बरोबर हे त्याचं उत्तर राहील. त्यानंतर बघा, भारताच्या 2023-24 अर्थसंकल्पामध्ये खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? त्यानंतर याच्यामध्ये बघा, भरड धान्यास श्री अन्न म्हणतात हे म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे, ते बरोबर आहे. तर या ठिकाणी मला 20,000 असं वाचल्यासारखं होत आहे आणि 1,000च्या जागी 3,500 कोटी तरतूद असं वाटतंय. त्यामुळे मला याचं उत्तर फक्त अ, केवळ अ
बरोबर हे वाटतंय. त्यानंतर बघा, भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते आहेत? तर बघा, जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर हे कायम बदलत असतात. म्हणजे माता मृत्यूदर आणि अभ्रक मृत्यूदर हे दर कमी होत असतात, म्हणजे कमी झालेले आहे आणि त्याचे प्रमाण पण कमी झालेले आहे. पण स्थलांतर हा जो एक मोठा घटक आहे आणि जन्मदर आणि मृत्यूदर, त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 राहील. त्यानंतर बघा, IMF नुसार 2024 मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च 5 मोठ्या अर्थव्यवस्था कोणत्या? तर बघा, भारत 5 नंबरला आहे, आपल्याला 2024 मध्ये माहित होतं. तेवढा एकच पर्याय आहे, त्यामुळे अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि भारत, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर राहील. विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे? तर बघा, अप्रत्यक्ष करच्या रिलेटेड पण आहे आणि वित्तीय क्षेत्रातील सुधारणा आहे. याच्यापैकी जर सगळ्यात बरोबर जर म्हणायचं तर वित्तीय क्षेत्रातील सुधारणा हे त्याचं उत्तर राहील. अशा प्रकारे जो इकॉनॉमिक्सचा पेपर होता तो हा इझी टू मॉडरेट होता आणि जर तुमचे यामध्ये 11 ते 12 जर बरोबर येत असेल तर तुमचा एक चांगला स्कोर येऊ शकतो किंवा तुम्ही इकॉनॉमिक्सचे प्रश्न बरोबर ज्या प्रमाणात सोडवायला पाहिजे होते त्या प्रमाणात सोडवलेले आहेत. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या कंबाईन पूर्व परीक्षेच्या करंट अफेअर्सच्या प्रश्नांची उत्तरे बघूयात. तर बघा, पहिला प्रश्न आहे, BN गोस्वामी खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर याचं उत्तर आहे कला इतिहास, आर्ट अँड कल्चरच्या इतिहासाच्या रिलेटेड ते होते. त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कला इतिहास. त्यानंतर बघा, लक्षद्वीप संबंधी पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? पहिला ऑप्शन आहे लक्षद्वीप म्हणजे मल्याळम आणि संस्कृत भाषेमध्ये लाक्षद्वीप होय. ब, आकारमानानुसार हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे. क, या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य शहर कावरत्ती आहे आणि आगाट्टी ही लक्षद्वीपची राजधानी आहे. तर बघा, लक्षद्वीपची राजधानी ही कावरत्ती आहे, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे आणि कावरत्ती हे प्रदेश काय म्हणतात मुख्य शहर आहे, हे बरोबर आहे. त्यामुळे ज्या विधानामध्ये क असेल तो ऑप्शन इलिमिनेट करून टाकूयात. क यामध्ये होतं, त्यामुळे ऑप्शन इलिमिनेट झाला. त्यानंतर बघा, हा जो आहे लक्षद्वीपचा मिनिंग लाखद्वीप किंवा 1000 आइसलँड, हे त्याचं उत्तर म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहेत. त्यामुळे हा सुद्धा पर्यायमधून काढून टाकावा लागेल. मग अयोग्य म्हणजे आकारमानानुसार हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे. दुसरा छोटा नाही, सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे. त्यामुळे ब आणि ड हे विधान चुकीचे आहे. त्यामुळे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 ब आणि ड. त्यानंतर बघा, केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटन से समृद्धी हे अभियान चालवले जाते? तर याचं उत्तर आहे ग्रामीण विकास मंत्रालय. त्यानंतर पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे स्वॉट नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केलेली नाही? तर याचं उत्तर आहे नासा आणि CNES या दोन्हींनी संयुक्तपणे ही मोहीम सुरू केलेली आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न, अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 यांनी प्रस्तुत केला आहे? तर याचं उत्तर आहे UNEP, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, द इंडियन नेव्ही @75 रिमिनायझिंग द व्हॉइसेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा, कमोडर रणजित राय आणि अरित्रा बॅनर्जी या दोघांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळे याचं उत्तर कमोडर रणजित राय हे त्याचं उत्तर येईल. त्यानंतर पुढे बघा, पुढीलपैकी क्वांटम डॉटचा जी टर्म आहे क्वांटम डॉट, तिचा शोध कोणी लावला किंवा कोणी कॉइन केली असं विचारलेलं आहे? त्याचं उत्तर मार्क रीड हे आहे. त्यानंतर बघा, आफ्रिकन युनियनचे गीत कोणते, अँथम कोणते, नॅशनल अँथम म्हणता येईल त्याला आपल्याला? तर त्याचं उत्तर आहे लेट अस ऑल युनाइट अँड सेलिब्रेट टुगेदर, हे त्यांचं आफ्रिकन युनियनचं नॅशनल अँथम आहे. त्यानंतर बघा, मालदीवविषयी खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत? त्याच्यामध्ये पर्याय बघा, मालदीवमधील लोकसंख्या बहुतांश मालदिवी वंश गटाची आहे,
त्यानंतर इस्लाम हा राज्याचा अधिकृत धर्म आहे, अधिकृत भाषा अरेबिक आहे, आणि नंतर राष्ट्रपती हे राज्य आणि शासनाचे प्रमुख असतात. तर बघा आपल्याला योग्य विधान ओळखायचे आहे. ड हे विधान योग्य आहे. राष्ट्रपती हे राज्य आणि शासन प्रमुख असतात. त्यानंतर अधिकृत भाषा अरेबिक आहे का? नाही, त्यांची अधिकृत भाषा ही धिवेही आहे. धिवेही ही त्यांची अधिकृत भाषा आहे. त्यामुळे क हा पर्याय चुकला. त्यामुळे क हा पर्याय ज्यामध्ये असेल तो ऑप्शन आपण इलिमिनेट करून टाकूयात. त्यानंतर बघा इस्लाम हा राज्याचा अधिकृत धर्म आहे. बरोबर, इस्लाम हा त्याचा अधिकृत राज्यांचा आपला ऑफिशियल रिलिजन आहे त्यांच्या स्टेटची. त्यानंतर बघा मालदीवमधील लोकसंख्या ही बहुतांश मालदिवीय वंश गटाची आहेत. बरोबर, मालदिवी वंश गटाची त्यांची लोकसंख्या आहे. त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 अ, ब, ड योग्य. त्यानंतर पुढचा बघा पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृती जॉन फोशे यांच्या आहेत? तर बघा जॉन फोशे यांना लिटरेचर क्षेत्रामधला नोबेल पुरस्कार दिल्यामुळे याच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये बघा बोट हाऊस, नंतर मेलॅन्चोली वन आणि रॉट अँड स्वॉर्ड. तर याच्यामध्ये या सर्वच्या सर्व कृती ह्या जॉन फोशे यांच्या आहेत. त्यामुळे याचं उत्तर ABC योग्य हे येईल. त्यानंतर भारतीय शहरांचे 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडिया कोणत्या कंपनी सोबत करार केलेला आहे? तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 जेनेसिस इंटरनॅशनल हे आहे. जेनेसिस इंटरनॅशनल हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा पुढीलपैकी कोणत्या जोड्यामध्ये शहरांची नावे आणि क्रिकेट मैदाने हे योग्य जोडलेले आहे? ग्रीन पार्क कानपूरला आहे का? बरोबर, कानपूरला आहे. त्यानंतर होळकर स्टेडियम इंदोर बरोबर आहे. M.A. चिदंबरम चेन्नई चेपॉक बरोबर. त्यानंतर M.A. चिन्नस्वामी स्टेडियम बँगलोर हे पण बरोबर आहे. म्हणजे सर्वच्या सर्व जोड्या या योग्य व्यवस्थित जोडलेल्या आहे, बरोबर जोडलेल्या आहे. त्यामुळे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 अ, ब, क, ड योग्य हे त्याचं उत्तर येईल. त्यानंतर बघा उस्ताद रशीद खान यांचे घराणे कोणते होते? तर बघा उस्ताद रशीद खान यांचे मेवाती घराणे होते. म्हणजे मेवाती घराण्याशी रिलेटेड उस्ताद रशीद खान हे होते. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी ओरुंदोई 2.0 ही योजना सुरू केली होती? तर बघा त्याचं उत्तर आहे आसाम राज्याने ओरुंदोई ही योजना सुरू केलेली होती. त्यानंतर सूर्यकिरण या हवाई कसरती करणाऱ्या गटाचे बोधवाक्य काय आहे? तर बघा सूर्यकिरण या हवाई कसरती गटाचे बोधवाक्य आहे नभस्पृश्यम दीप्तम हे त्याचे बोधवाक्य आहे. तर बघा यावेळेचा जो करंटचा पेपर आहे हा खूप डिफिकल्ट होता सॉल्व्ह करण्यासाठी. डिफिकल्ट म्हणजे जे दरवेळेस आपल्याला येणारे प्रश्न नव्हते, डीपमध्ये विचारलेलं होतं. एकदम मालदीवचं झालं, लक्षद्वीपचं झालं, यांच्यामध्ये हे चर्चेमध्ये असणारे होते आणि त्याच्यामध्येच डीपमध्ये प्रश्न विचारलेले होते. त्यामुळे या करंटच्या पेपरमध्ये तुमचे 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे जर बरोबर आले असेल तर तुमचा स्कोर खूप चांगला आहे आणि तुम्हाला नक्कीच हा कंबाईनचा पेपर कट ऑफच्या वर नेण्यासाठी करंट सगळ्यात महत्वाची भूमिका बजावू शकतो. म्हणजे पॉलिटीचा एकदम सोपा होता तर करंटचा हे एकदम म्हणजे अवघड मला तरी वाटला. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण सायन्स या विषयाचे आज झालेल्या पेपरमधील प्रश्नांची उत्तर आपण बघूयात. तर बघा पहिला प्रश्न आहे ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे. अलॉय ऑफ कॉपर अँड टीन. याचं उत्तर कॉपर अँड टीन आहे. त्यामुळे पहिलं ऑप्शन याचं उत्तर राहील. रासायनिक उद्योगामध्ये जिओलाइटचा उपयोग काय म्हणून करतात? तर बघा रासायनिक उद्योगामध्ये त्याचा वापर कॅटलिस्ट सारखा केला जातो. पुढे बघा प्रश्न दिलेला आहे 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्मॅल्डिहाइडच्या 2 मोल पासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळू शकेल? तर बघा आपल्याला प्रत्येक मोलला 2 ग्रॅम हायड्रोजन आणि जर त्याचे 2 मोल झाले तर त्यापासून 4 ग्रॅम हायड्रोजन मिळू शकेल. तर उत्तर काय आहे? 4 ग्रॅम. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर बघा योग्य उदाहरणासह शेवाळचे गट जुळवण्यास आपल्याला सांगितलेले आहे. तर बघा क्लोरोफायसी स्पायरोगायरा फॉर क्लोरोफायसी. त्यानंतर बघा पहिल्याचं तिसरं. त्यानंतर फिओफायसीचं सार्गॅसम
हे दोन जरी आपल्याला कळले, A चं 3 B चं 1, तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर येतं. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते फळ पिकवणारे संप्रेरक आहे? तर बघा, फळ पिकवणारे आपण फ्रूट रायपनिंग हार्मोन कशाला म्हणतो? इथायलिनला म्हणतो. इथायलिनने काय होतं, फळ लवकर पिकतात, त्यामुळे आपण फळांना इथायलिनचा वापर करून आपण फळे पिकवू शकतो. त्यामुळे याचं उत्तर आहे इथायलिन. त्यानंतर बघा, वेगवेगळे वनस्पती रोग दिलेले आहे, त्याचे रोग प्रतिकारक दिलेले आहे. तर बघा याचं पहिला लूज स्मट ऑफ व्हीट, याचं जे रोगकारक कोण आहे, तर ते म्हणजे युस्टेलिगो सेगेटम. त्यानंतर बघा आता A चं 3 एकाच ठिकाणी असल्यामुळे एक जरी माहिती असलं तरी आपण या उत्तरापर्यंत पोहोचतो. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा आपल्याला 3 स्टेटमेंट दिलेले आहे आणि ट्रू आणि फॉल्स त्याच्याबद्दल विचारलेले आहे. इन सोलर पीवी टेक्नॉलॉजी, सोलर रेडिएशन एनर्जी इज डायरेक्टली कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. बरोबर आहे, आपण सोलर पीवी मध्ये काय करतो, सोलर एनर्जीच्या इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो. त्यानंतर बघा, इन सोलर थर्मल टेक्नॉलॉजी, सोलर रेडिएशन एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू हीट एनर्जी. बरोबर, सोलर थर्मलमध्ये हीट एनर्जीमध्ये आपण त्याचं कन्वर्ट करतो. त्यानंतर बायोमास मटेरियल कंटेन्स नायट्रोजन ओनली नायट्रोजन नाहीये, त्याच्यामध्ये नायट्रोजन बरोबर हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन वगैरे पण बायोमास मध्ये असतात. त्यामुळे ट्रू फॉल्स याचं उत्तर काय येईल? ट्रू फॉल्स. त्यानंतर बघा, व्हॉट काइंड ऑफ वेव्स आर प्रोड्युस्ड इन द सिलेंडर कंटेनिंग ए लिक्विड बाय मुव्हिंग पिस्टन बॅक अँड फोर्थ. तर याचं उत्तर आहे लॉन्जिट्युडनल वेव्स प्रोड्यूस होतात. लॉन्जिट्युडनल वेव्स कशा असतात? परपेंडिक्युलर टू डायरेक्शन असतात. त्यामुळे याचं उत्तर काय येईल? लॉन्जिट्युडनल वेव्स येईल. त्यानंतर बघा, इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम व्हॉट इज द वेव्हलेंथ रेंज ऑफ द विजिबल लाईट? विजिबल लाईटची रेंज आपल्याला माहिती आहे 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर असते. त्यानंतर बघा, सस्तन प्राण्यामध्ये लक्षणे खालीलप्रमाणे आढळतात. याच्यामध्ये अंगावर केस असतात, बरोबर आहे. त्यानंतर त्याला 3 कप्पे नाही 4 कप्पे असतात, त्यामुळे ब ऑप्शन कट होतो. त्यानंतर मादीमध्ये सस्तन ग्रंथी असतात, बरोबर. काही सस्तन प्राणी अंडी घालतात, बरोबर. तर याचं उत्तर अ, क आणि ड हे त्याचं उत्तर येईल. त्यानंतर पुढे बघा, त्यानंतर पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण ते पूर्णतः जलीय जीवामध्ये रूपांतरित झालेले असतात. त्यांना हृदयाचे 3 कप्पे असतात. ते शीत रक्ताचे प्राणी आहेत आणि त्यांच्या शरीरावर खवले असतात. तर बघा, 3 कप्पे असतात म्हणून ते पीसेस मध्ये मोडतात का? नाही. ते ऑप्शन कट झाल्यानंतर उरलेले पर्याय असतात आपल्याकडे अ, क आणि ड. म्हणजेच ते पूर्ण जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले आहेत. त्यानंतर ते शीत रक्ताचे प्राणी आहेत आणि त्यांच्या शरीरावर खवले असतात. या 3 पर्यायामुळे आपण अ, क, ड या स्टेटमेंट पर्यंत पोहोचतो. एक इलिमिनेट करायचा होतं फक्त. त्यानंतर हायड्राच्या निमॅटोब्लास्ट मध्ये सापडणारे विषयाचे नाव काय? तर हायड्राच्या निमॅटोब्लास्ट मध्ये हिप्नोटॉक्झिन हे नावाचे विष असते. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते, म्हणजेच इंट्राडर्मली देण्यात येते? तर बघा, BCG लस आहे ती इंट्राडर्मली दिली जाते. त्यानंतर 2 प्रश्न बाकी. आता बायोमेडिकल कचऱ्यामध्ये अॅनाटॉमिकल वेस्ट साठी बॅग ओळखा असं सांगितलं होतं. तर अॅनाटॉमिकल वेस्ट साठी येलो बॅग यूज केली जाते. व शेवटचा प्रश्न आहे, आहारामध्ये प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत ठरते? तर प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशनचा प्रश्न होता. याच्यामध्ये क्वाशियोकर आणि एक मॅरस्मस हे 2 डिसीज प्रोटीनमुळे होतात, प्रोटीन डेफिशियन्सीमुळे होतात. त्यामुळे याचं उत्तर क्वाशियोकर आहे. तर हा पेपर जो होता सायन्सचा हा मीडियम लेवलचा होता. 20 प्रश्न विचारले गेले होते. 20 नाही 15 प्रश्न होते. 15 पैकी 10 जर प्रश्न तुमचे बरोबर येतील, 10-11, तर हा चांगला स्कोर राहील. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षेमधील प्रश्नांची उत्तरे यामध्ये बघूयात.
थोडक्यात उत्तरे बघूया, एक्सप्लेनेशन जास्त करणार नाही आपण, फक्त उत्तरं पटपट बघूयात. त्यानंतर बघा पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे 2 नंबरचा पर्याय, अनुच्छेद 168. पुढचा प्रश्न बघा, राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? याचं उत्तर आहे राज्यपाल. राज्याचा महाधिवक्ता आणि आपल्या भारताचा जो असतो महान्यायवादीची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे? याच्यामध्ये बघा, नॉर्थ ईस्टचे स्टेट जरी तुम्ही इलिमिनेट केले असते तरी 2 ऑप्शन तुमचे कॅन्सल झाले असते, 2 मधून तुम्हाला उत्तर द्यायचं होतं. पण आपण बघतो की केरळमध्ये द्विगृही विधिमंडळ नाहीये, त्यामुळे याचं उत्तर येतं आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. त्यामुळे 4 नंबरचा पर्याय हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेमधील जागा वाटपाच्या बाबतीत तरतूद केलेली आहे? म्हणजे कोणत्या अनुसूचीमध्ये? तर याचं उत्तर आहे 4थी अनुसूची. 4थ्या अनुसूचीमध्ये जागा वाटपाबाबत तरतूद आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर बघा, कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे? तर याचं उत्तर आहे 73वी घटनादुरुस्ती. 73वी आणि 74वी जी घटनादुरुस्ती आहे ती आपली पंचायत राजशी रिलेटेड आहे. त्यापैकी जी आपण ग्रामीण स्वराज्य, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो त्याच्या रिलेटेड ही 73वी घटनादुरुस्ती आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर बघा, स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एकसदनी होती, ही विधान बरोबर आहे, एकसदनीच होती ती. आणि दुसरं स्टेटमेंट बघा, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्याप्रमाणे आहे. तर बघा, आता एक संयुक्तिक स्टेटमेंट आहे, याच्यामध्ये याचा जर विचार केला असता, यामध्ये अमेरिकाच्या सिनेटचा जो कार्यकाळ आहे तो 6 वर्ष तर आहे आणि आपल्या राज्यसभेचा कार्यकाळ पण 6 वर्ष आहे. परंतु आपले राज्यसभेचे जे सदस्य आहे ते दर 2 वर्षांनी रिटायर होतात, त्यामुळे त्यांचा एक फिक्स्ड टेन्युअर नाहीये. त्यामुळे याचं उत्तर मला तरी सध्या फक्त बरोबर वाटतंय. परंतु याच्या व्यतिरिक्त कोणाला जर वाटत असेल की ए आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत, त्याने कमेंटमध्ये सांगावे किंवा माझं चुकत असेल तर मला एक्सप्लेन करावे. ह्या आपले सदस्य जे आहे ते 1/3 दर 2 वर्षांनी रिटायर होतात. 6 वर्ष कार्यकाळ अमेरिकेच्या सिनेटमध्ये पण आहे आणि आपल्या राज्यसभेचा पण आहे, परंतु त्या रिटायरची त्यांच्यामध्ये पूर्ण अमेरिकेच्या सिनेटमध्ये पूर्ण 6 वर्ष हे त्यांचा कार्यकाळ असतो. त्यामुळे या बाबतीत जे आयोग उत्तर देईल ते आपल्याला मान्य करावे लागेल. त्यानंतर बघा 57वा प्रश्न आहे, घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवलेले आहे? आपल्याला कलम अनुच्छेद 154 मध्ये राज्यपालाकडे आपल्या राज्याचे कार्यकारी अधिकार आणि भारताचे राष्ट्रपतीकडे कार्यकारी अधिकार आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे याचं उत्तर राज्यपाल आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती टिंबटिंबद्वारे केली जाते. तर याचं उत्तर आहे राज्याचे राज्यपाल. म्हणजेच काय करतो आपण, जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती उच्च न्यायालयांच्या सल्ल्याने कोण करतो? आपले राज्याचे राज्यपाल करतात. त्यानंतर कनिष्ठ न्यायाधीशांची पण नियुक्ती राज्यपालच करतात, पण जिल्हा न्यायाधीशापेक्षा व्यतिरिक्त, परंतु त्या बाबतीत त्यांना लोकसेवा आयोगाने म्हणजे रेकमेंड केलेली जी लिस्ट असते, म्हणजे ती एक्झाम घेऊन जे कंडक्ट करून इतर न्यायाधीश असतात त्या बाबतीत लोकसेवा आयोगाचा संबंध येतो. त्यामुळे याचा उत्तर काय आहे? राज्याचे राज्यपाल. जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतं? राज्याचे राज्यपाल करतात. त्यानंतर बघा, घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. 214 पासून पुढे ही जी कलमे आहेत ती उच्च न्यायालयाशी रिलेटेड आहे आणि त्यापैकी 215 अनुच्छेद 215 मध्ये असे सांगितलेले आहे की उच्च न्यायालय जे आहे ते अभिलेख न्यायालय असेल, असंच त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यानंतर बघा, हा एक नवीन प्रश्न होता, मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे? आता मुन्शी अय्यंगार सूत्र हे लिंग्विस्टिक
आपण जे म्हणतो ना भाषिक आधारावर राज्यरचना कशाच्या आधारावर, भाषेच्या आधारावर करण्यासंबंधित हे सूत्र आहे. त्यामुळे याचं उत्तर भाषा समस्या असे येईल. त्यानंतर पुढे बघा, भारतीय संविधानात खालीलपैकी अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद कोणत्या कलमामध्ये केलेली आहे? तर बघा याचं उत्तर आहे कलम 324. कलम 324 ते 329 पर्यंत जे आहे ते आपल्या निर्वाचन आयोगाची तरतूद त्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा करंटच्या रिलेटेड प्रश्न होता, भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत? तर पर्यायामध्ये सुरुपा राणी, त्यानंतर VS रमादेवी, कमला नेहरू आणि जयललिता हे पर्याय होते. तर याचं उत्तर VS रमादेवी हे त्याचं उत्तर आहे, ज्या पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त होत्या. त्यानंतर बघा राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राजशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर, गाव इत्यादी शब्दाच्या व्याख्या दिलेल्या आहे? कोणत्या अनुच्छेदामध्ये? आपल्याला माहिती आहे कलम 243 जे आहे ते या पंचायत राजशी रिलेटेड आहे, त्यामुळे याचं उत्तर कलम 243 आहेत. पुढचा प्रश्न बघा, खालील विधाने लक्षात घ्या. सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद आहेत. बरोबर, हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. त्यानंतर बघा त्यापैकी कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 92व्या घटना दुरुस्ती अधिनियम 2003 नुसार करण्यात आला होता. तर बघा हे स्टेटमेंट रॉंग आहे. 22व्या घटना दुरुस्तीनुसार बोडो, डोगरी, संथाली आणि मैथिली या 4 लँग्वेजचा समावेश ह्या 92व्या घटना दुरुस्तीने केला होता. कोमनी म्हणजेच कोकणी, नेपाळी आणि मणिपुरी यांचा समावेश 71व्या घटना दुरुस्तीनुसार केला होता. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे हे चुकीचं आहे आणि याचं उत्तर A आणि B, अ आणि ब दोन्ही आपले फक्त अ हे त्याचं उत्तर बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे, त्यामुळे याचं उत्तर आहे फक्त A. त्यानंतर 65वा आणि शेवटचा पॉलिटीचा प्रश्न बघा, ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात आहे? तर याचा उत्तर आहे अनुच्छेद 40 मध्ये काय दिलेलं आहे आपल्या ग्रामपंचायतीचे संघटन. तर बघा हा जो पेपर होता पॉलिटीचा तो एकदम इझी होता, सगळ्यात इझी पेपर आपल्याला म्हणता येईल. फक्त जो करंटचा एक प्रश्न सोडला असता आणि आपला हा प्रश्न मुख्य निर्वाचन आयुक्त आणि हा थोडा कन्फ्युजिंग वाटला अमेरिकेच्या सिनेटच्या संबंधित प्रश्न, हे 2 प्रश्न सोडले असता हा प्रश्न आउट ऑफ मार्क मिळवण्यासारखा होता. तरी पण 13 जर तुमच्या बरोबर येत असतील 13 ते 14 तरी तुमचा हा स्कोर खूप चांगला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इतर विषयांचे विश्लेषण बघूयात. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या कंबाईन परीक्षेतील गणितातील प्रश्नांची फक्त उत्तरे बघूया. इथे कोणत्याही प्रकारचे एक्सप्लेनेशन न पाहता या ठिकाणी आपण फक्त त्या प्रश्नांचे उत्तरे बघूयात. तर बघा 81व्या प्रश्नाचे उत्तर आहे 2400. 82व्या प्रश्नाचे उत्तर 900, पर्याय क्रमांक 2 900. 83व्या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 440. त्यानंतर बघा 84व्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी याचं उत्तर शेवट 1 असं येतं, म्हणजे पर्याय क्रमांक 4 1. नंतर प्रश्न क्रमांक 85 चे उत्तर पर्याय क्रमांक 4 40. त्यानंतर 86 नंबरचा प्रश्न, 86 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 31 वर्ष. हे सर्व ॲक्युरेट उत्तरे आहेत, तरी तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू शकता. तसेच आयोगाची आन्सर की आल्यानंतर तुम्हाला ते क्लिअर होईलच. त्यानंतर बघा 87व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 30,000. नंतर 88व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 ब चा 20% तोटा झाला. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 89 त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 24. त्यानंतर प्रश्न क्रमांक 90, प्रश्न क्रमांक 90चं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 32. त्यानंतर प्रश्न क्रमांक 91
91चं उत्तर पर्याय क्रमांक 3 48. तर बघा 92चं उत्तर 3, 93चं उत्तर 4, त्यानंतर 94चं उत्तर 135, 95चं उत्तर 3, 96व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी, 97व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 नायदर करेक्ट. 98व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 60, 99व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 27 आणि 100व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 2 किलोमीटर. हे झाले मॅथच्या प्रश्नांची उत्तरे.